हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब। आपण स्टार्ट केली आहे प्रीवियस इयर क्वेश्चनची सिरीज आणि त्यामध्ये बघतो आपण एमएसटी सीईटी वर बेस्ड प्रीवियस इयर क्वेश्चन्स। सो या प्रीवियस इयर क्वेश्चनच्या सिरीज मध्ये आपण सुरुवातीला कंप्लीट केलं पॅकिंग इफिशियन्सी आणि त्यानंतर आपण कंप्लीट केलं रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड द रेडियस ऑफ एटम इन सिंपल क्यूबिक युनिट सेल। सो आता रिलेशन बिटवीन एज लेंथ आणि रेडियस ऑफ एटम इन सिंपल क्यूबिक युनिट सेल कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट आपण जाणार आहोत रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड रेडियस ऑफ एटम बट इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल। सो बघा नेक्स्ट टॉपिक जो आपण बघणार आहोत तो असेल रिलेशन बिटवीन द, बघा आता टॉपिक असेल रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ एटम इन, बघा आता आधी बघितलं आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल, आता बघू आपण बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल। सो याला डिनोट करू आपण बीसीसी, जे समजेल बघा बॉडी सेंटर्ड क्यूबिक, बघा बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, ज्याला आपण लिहितो बीसीसी। बीसीसी मीन्स असेल बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल। जसं रिलेशन बघितलं आपण, बघा आता ए ला म्हटलं होतं आपण एज लेंथ, बघा ए असेल एज लेंथ ऑफ युनिट सेल, त्यानंतर आर असेल रेडियस ऑफ एटम। जसं आपण सिमिलर बघितलेलं आहे सिंपल क्यूबिक मध्ये, तुम्ही सुरुवातीला सिंपल क्यूबिकचे व्हिडिओज बघून या म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल। सो बघा आता हा एक युनिट सेल असेल, बघा आता हा एक युनिट सेल असेल, कन्सिडर करा हा एक क्यूबिक युनिट सेल आहे आणि या क्यूबिक युनिट सेल मध्ये पार्टिकल्स जे अरेंज होतील, बघा आता एक पार्टिकल असेल कॉर्नरला, पुन्हा एक पार्टिकल असेल कॉर्नरला, एक पार्टिकल कॉर्नर असे 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल्स आणि 1/8 डिव्हिजन असते। ते सगळं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, ज्यासाठी तुम्ही युनिट सेलचा व्हिडिओ, पॅकिंग इफिशियन्सीचा व्हिडिओ, त्यानंतर बघू शकता सिंपल क्यूबिक युनिट सेल। तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की पार्टिकल्स जे कॉर्नरला प्रेझेंट आहे किती कंट्रीब्यूट करतात, किती पार्ट याचा एका ॲटमचा किती पार्ट या युनिट सेल मध्ये असेल, किती पार्ट बाहेर असेल। सो तुम्हाला सगळं लक्षात येईल आणि एक पार्ट प्रेझेंट असेल बॉडीच्या सेंटरला, बघा जे 8 पार्टिकल्स आहेत ते प्रेझेंट असतील ऍट द कॉर्नर्स आणि बघा हा कॉर्नरला पार्टिकल असेल, 8 पार्टिकल्स प्रेझेंट असतील ऍट द कॉर्नर्स आणि 1 पार्टिकल जो प्रेझेंट असतील ऍट द सेंटर ऑफ द बॉडी आणि असं टोटल प्रेझेंट असतील 2 पार्टिकल्स। यासाठी तुम्ही व्हिडिओ बघू शकता, सुरुवातीचे युनिट सेलवर डिपेंड असतील ते व्हिडिओज, ज्यामध्ये आपण सांगितलं आहे की बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट असतील। सो बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये पार्टिकल असतील 2 पार्टिकल्स। आता हा जो पार्टिकल आहे याला म्हणून आपण स्पेरिकल इन शेप असेल, हा पार्टिकल आपण घेतला होता स्पेरिकल इन शेप। सिंपल आपण एक फेस ड्रॉ करू, ह्या फेसवर हा जो पार्टिकल असेल हा असेल स्पेरिकल इन शेप आणि जे क्यूबिक युनिट सेल आहे ते शेप मध्ये असेल क्यूबिक। सो या जो क्यूब आहे याच्या क्यूबचा जो साइड आहे याला म्हणतो आपण एज आणि याची जी लेंथ असेल त्याला म्हणतो आपण एज लेंथ। त्यानंतर हा जो पार्टिकल आहे, पार्टिकलचा डिस्टन्स बघा हे असेल रेडियस इतका। सो आर इज द रेडियस ऑफ स्पियर और रेडियस ऑफ एटम और रेडियस ऑफ पार्टिकल आणि ए असेल एज ची लेंथ। क्यूबिक युनिट सेल जो आहे ते त्याच्या एजची लेंथ असेल ए आणि आर असेल रेडियस ऑफ एटम। सो यांच्या मधातला रिलेशन बघितलं, रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड रेडियस ऑफ एटम इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल। सो आपण स्टडी करतो एमएसटी सीईटी साठी, आपल्याला जे रिलेशन असेल त्यासाठी एक डेरिव्हेशन बघावं लागेल। त्यासाठी आपण बघतो पॅकिंग इफिशियन्सी साठी जे डेरिव्हेशन असेल त्यावरून आपल्याला मिळते रिलेशन बिटवीन द रेडियस ऑफ एटम अँड द एज लेंथ। सो आपण एमएसटी सीईटीचा स्टडी करत असल्यामुळे आपण डायरेक्टली रिलेशन बघू, आर इज इक्वल टू असेल √3/4 ए। सो रिलेशन असेल आर इज इक्वल टू √3/4 ए, हे इक्वेशन असेल। जसं सिमिलर इक्वेशन होतं सिंपल क्यूबिक मध्ये, सिंपल क्यूबिक मधलं जर रिलेशन बघितलं तर असेल ए इज इक्वल टू 2r। सो सेम रिलेशन इथे बघा, आर इज इक्वल टू असेल √3/4 ए आणि ए इज इक्वल टू असेल 4r/√3। हे रिलेशन होऊन जाईल बिटवीन द रेडियस ऑफ एटम अँड द एज लेंथ।
सो जर तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये बघा बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल गिवन आहे आणि बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलची गिवन आहे एज लेंथ, तर या रिलेशन वरून एज लेंथ गिवन असेल तर तुम्ही फाइंड करू शकता रेडियस, आणि रेडियस गिवन असेल तर तुम्ही फाइंड करू शकता एज लेंथ. असे दोन रिलेशन्स जर तुमच्या लक्षात राहिले फॉर फाइंडिंग द आन्सर बिटवीन द एज लेंथ अँड रेडियस ऑफ ॲटम. एज लेंथ विचारलं तर हे इक्वेशन लावायचं, आणि जर रेडियस विचारलं तर फर्स्ट इक्वेशन. बघा याला फर्स्ट नंबर देऊ. फर्स्ट इक्वेशन फॉर फाइंडिंग द रेडियस अँड सेकंड इक्वेशन फॉर फाइंडिंग द एज लेंथ. आणि एक जर इक्वेशन लक्षात ठेवलं तर तुम्ही इझिली त्याला कन्वर्ट करू शकता. बघा जर समजा रेडियस विचारलेला आहे तर इक्वेशन असेल √3/4a, आणि जर तुम्हाला विचारलं एज लेंथ विचारलं असेल तर 4 ला ट्रान्सफर करा, डिनॉमिनेटरला असेल तर न्यूमरेटरला जाईल, आणि या न्यूमरेटरला असेल तर कुठे डिनॉमिनेटरला 4r/√3 होऊन जाईल. सर जर हे तुम्ही एक रिलेशन लक्षात ठेवलं, दुसरं तुम्ही इझिली फाइंड करू शकता त्यावरून आणि क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कशावरचे बेस्ड? तर रिलेशन बिटवीन द रेडियस ऑफ ॲटम अँड द एज लेंथ इन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. सो पुढे आपण हेच बघू की व्हॉल्यूम किती ऑक्युपाय करतात. मीन्स जो पार्टिकलनी व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे तो किती ऑक्युपाय केला असेल बाय द 2 पार्टिकल्स इन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. जसं आपण सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये बघितला तसंच आपण बघू बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मध्ये पार्टिकल्स किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतील. सो व्हिडिओला कंटिन्यू बघा. सो नेक्स्ट बघा रिलेशन बिटवीन द रेडियस अँड एज लेंथ बघितलं. सो आता यावरून आपण फाइंड करू टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. बघा आता टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी. सो आता बीसीसी स्ट्रक्चर असेल तर त्या बीसीसी स्ट्रक्चर मध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट आहे, बघा पार्टिकल्स प्रेझेंट असतील, यालाच म्हणू आपण ॲटम्स प्रेझेंट असतील, तर या ॲटम्सनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सुरुवातीला बघू आपण नंबर ऑफ पार्टिकल्स असतील 2 इन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. सो बघा आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 पार्टिकल. पहिले आपण फाइंड करू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 पार्टिकल. 1 पार्टिकल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल, आणि त्यावरून नंतर फाइंड करू आपण की जे नंबर ऑफ पार्टिकल्स 2 आहे ते किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतील. सो जो बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असेल त्यामध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट असतात, आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असो किंवा सिंपल क्युबिक युनिट सेल असो किंवा असो FCC मीन्स फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, त्यामध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट असतील ते असतील स्पेरिकल इन शेप. सो आपल्याला व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल काढायचं असेल तर स्पेरिकल इन शेप असे पार्टिकल्स असल्याने आपल्याला घ्यावं लागेल व्हॉल्यूम ऑफ स्पियर, जो की असेल 4/3 πr³. बघा आता व्हॉल्यूम ऑफ स्पियर असतो 4/3 πr³, आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर का बरं घेतला तर जे पार्टिकल्स असतात ते इन शेप असतात स्पेरिकल. सो आपल्याला घ्यावं लागेल व्हॉल्यूम ऑफ स्पियर. बघा आता हा जो व्हॉल्यूम असेल 4/3 πr³ हा असेल 1 पार्टिकलचा, आणि असे पार्टिकल्स प्रेझेंट असतात 2. सो टोटल व्हॉल्यूम बघा, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. बघा आता इथे लिहिलं आहे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. सो आपण डायरेक्टली घेऊ टोटल व्हॉल्यूम प्रेझेंट असेल 2 पार्टिकल्सचा. सो 1 पार्टिकलचा व्हॉल्यूम असेल 4/3 πr³ आणि 2 पार्टिकलचा फाइंड करायचा असेल तर 2 नी मल्टिप्लाय करा, 2 × 4/3 πr³. सो आन्सर असेल 8/3 πr³ इतका व्हॉल्यूम ऑक्युपाय करतील टोटल पार्टिकल्स इन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. 8/3 πr³ इतका व्हॉल्यूम ऑक्युपाय करतील टोटल पार्टिकल्स इन बीसीसी. बघा 8/3 πr³. डायरेक्टली तुम्हाला या व्हॅल्यूवरती क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी. सो तो व्हॉल्यूम असेल 8/3 πr³. नेक्स्ट बघा इन टर्म्स ऑफ रेडियस गिवन आहे, आपण फाइंड करू शकतो इन टर्म्स ऑफ एज लेंथ, बिकॉज आपल्याकडे रिलेशन आहे बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ. सो रेडियसची व्हॅल्यू असेल √3/4a इन टर्म्स ऑफ एज लेंथ. ते आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू. आता याला इक्वेशन 1 म्हटलं, याला म्हणा इक्वेशन 2. यावर सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो, इन टर्म्स ऑफ रेडियस ऑप्शन असू शकतात. सो नेक्स्ट बघा 8/3 π. आता r ची जी व्हॅल्यू आहे ते आपण पुट करू इक्वेशन नंबर 1 वरून. सो व्हॅल्यू असेल √3/4a. सो व्हॅल्यू आली √3/4a, आणि √3/4 a चा करू आपण क्यूब. सो बघा 8/3 π
आता √3 चा क्यूब जो असेल तो असेल 3√3. सो 8 चा जो क्यूब असेल, √3 चा जो क्यूब असेल तो असेल 3√3 आणि 4 चा क्यूब असतो 64. सो बघा आता √3 चा क्यूब असेल 3√3 आणि 4 चा जो क्यूब असेल तो असेल 64 आणि होऊन जाईल a क्यूब. सो बघा 8 1 8, 8 8 64. सो 3 3 गेट कॅन्सल. सो फायनल व्हॉल्यूम असेल √3 pi a क्यूब अपॉन 8. सो जो फायनल व्हॉल्यूम असेल इन टर्म्स ऑफ एज लेंथ ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी इन टर्म्स ऑफ एज लेंथ असेल √3 pi a क्यूब अपॉन 8. सो यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, डायरेक्टली व्हॅल्यू विचारू शकतात किंवा ही व्हॅल्यू सुद्धा डायरेक्टली विचारू शकतात इन टर्म्स ऑफ एज लेंथ. आणि हा असेल टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी. सो बघून घ्या, एक व्हॉल्यूम फाइंड केला इन टर्म्स ऑफ रेडियस, एक व्हॉल्यूम फाइंड केला आपण इन टर्म्स ऑफ एज लेंथ. सो पुढे जर बघितलं यावरूनच फाइंड करतात पॅकिंग इफिशियन्सी, जी की आपण आधीच बघितलेलं आहे की पॅकिंग इफिशियन्सी ऑफ बीसीसी असेल 68%. सो बघा पॅकिंग इफिशियन्सी कशी फाइंड करतील, तर पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला बघा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. सो पॅकिंग इफिशियन्सीचा सिंपल फॉर्म्युला बघितला आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल असेल. बघा आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. बघा टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, युनिट सेलच्या व्हॉल्यूमने डिवाइड करायचा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्सला आणि मल्टिप्लाय करतो आपण 100 ने इन टर्म्स ऑफ पर्सेंट असेल. सो बघा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स बघितलं तर असेल √3 pi a क्यूब अपॉन 8. सो √3 pi a क्यूब अपॉन 8 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्सची. सो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स असेल √3 pi a क्यूब अपॉन 8 आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल जर बघितलं तर ते असेल a क्यूब. आता जो युनिट सेल आहे तो शेपमध्ये क्यूबिक युनिट सेल. बघा बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असल्यानं व्हॉल्यूम ऑफ क्यूब घ्या लागेल इन टर्म्स ऑफ युनिट सेलचा व्हॉल्यूम. सो इन टर्म्स ऑफ युनिट सेलचा व्हॉल्यूम आपण घेतला क्यूबिक आणि क्यूबचा व्हॉल्यूम असतो a क्यूब आणि हे असेल एज लेंथ. सो मल्टिप्लाय बाय 100. सो पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला पर्सेंटेज मध्ये पाहिजे, मल्टिप्लाय बाय 100. त्यानंतर बघा √3 pi a क्यूब अपॉन डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू आहे तर डिनॉमिनेटर मध्ये चालली जाईल 8 a क्यूब. a क्यूब गेट कॅन्सल. सो मल्टिप्लाय बाय 100. √3 pi अपॉन 8 इंटू 100 जर सॉल्व्ह केलं त्याची व्हॅल्यू येईल 68%. सो हेच असेल पॅकिंग इफिशियन्सी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आणि सॉल्व्ह जर केली ही व्हॅल्यू √3 pi अपॉन 8 मल्टिप्लाय बाय 100 तर आन्सर इज 68 आणि तीच असेल पॅकिंग इफिशियन्सी ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. सो अशी पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करू शकता, या प्रकारे फाइंड करू शकता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. आणि हे असेल रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ. सगळे व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे, एक तर ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट असेल, त्यानंतर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट असेल इन टर्म्स ऑफ रेडियस, ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट असेल इन टर्म्स ऑफ एज लेंथ. त्यानंतर पॅकिंग इफिशियन्सीचे क्वेश्चन तर आपण बघितलेलंच आहे 68%. सिंपल आपण पॅकिंग इफिशियन्सी कसं आलं हे इथे सॉल्व्ह करून बघितलेलं आहे. सो 1, 2 अँड इक्वेशन 3 असे 3 इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि पॅकिंग इफिशियन्सी सेपरेट व्हिडिओ तर आहेच, तो तुम्ही बघू शकता. सो बघून घ्या. सो आपण बघितलं रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड रेडियस ऑफ ॲटम. त्यानंतर आपण फाइंड केला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन बीसीसी मीन्स बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. त्यानंतर आपण पॅकिंग इफिशियन्सी सुद्धा बघितलं. सो क्वेश्चन बघा MST CET 2021 चा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन असेल व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. सिम्पली तुम्हाला आता सांगितलं आहे मी की क्वेश्चन असाही विचारू शकतात की व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स आणि क्वेश्चन आला सुद्धा आहे MST CET 2021 ला. सो बघा व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी स्ट्रक्चर. आता बीसीसी स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सांगायचं आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इफ ए इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल. आणि जेव्हा आपण सुरुवातीला इक्वेशन्स बघितले त्यामध्ये सुद्धा आपण ए हे यूज केलं ऍज अ एज लेंथ. सो क्वेश्चन बघा आणि क्वेश्चन वरून आन्सर सिम्पली सांगता येईल. आन्सर असेल √3 pi
E³/8. जर तुम्ही आताचं डेरिव्हेशन विसरले नसाल तर तुमच्या इझिली लक्षात येऊन जाईल की जो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स असते इन बीसीसी स्ट्रक्चर तो असते √3πe³/8. सो ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन बघा, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी स्ट्रक्चर इफ ए इज द एज लेंथ ऑफ युनिट सेल. सो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल सांगायचा इन बीसीसी स्ट्रक्चर आणि तो व्हॉल्यूम असेल √3πe³/8. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, सो बघून घ्या आणि सॉल्व्ह करा. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, एन एलिमेंट हॅज बीसीसी स्ट्रक्चर. आता आपण क्वेश्चन बघून राहिलो बीसीसी स्ट्रक्चरवर. बघा, विथ एज लेंथ ऑफ युनिट सेल. आता एज लेंथ ऑफ युनिट सेल 600 पिकोमीटर आणि एज लेंथ आपण डिनोट करतो ए नी आणि एज लेंथ घेऊन आपल्याला 600 पिकोमीटर. व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस ऑफ एलिमेंट. मीन्स आपल्याला क्वेश्चन मार्क आहे रेडियस ऑफ एलिमेंट आणि गिव्हन आहे एज लेंथ. सो सिंपल आपल्याला रिलेशन माहित पाहिजे. आर इज इक्वल टू असेल √3/4a. जरी सिंपल रिलेशन तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला इझिली असे क्वेश्चन्स करता येतील. सो बघा आता आर इज इक्वल टू √3/4 इंटू ए. ए ची व्हॅल्यू बघा असेल 600 पिकोमीटर. बघा 600 पिकोमीटर. सिंपल तुम्हाला 4 ने डिवाइड करून घ्यायचं आहे. 4 ने डिवाइड केल्यानंतर बघा 4 1s are 4, 4 5s are 20 and 0. सो आन्सर असेल 150. बघा आता डिवाइड केल्यानंतर आन्सर आला 150. त्यानंतर रिमेनिंग पार्ट आर इज इक्वल टू असेल √3 इंटू 150 पिकोमीटर. सो एल लिहू शकतो आपण किंवा बघून घ्या. आता ऑप्शन्स चेक करा. 150 पिकोमीटर, 300 पिकोमीटर, 300/√2 पिकोमीटर आणि लास्ट ऑप्शन बघा √3 इंटू 150 पिकोमीटर. सो रेडियसची व्हॅल्यू असेल √3 इंटू 150 पिकोमीटर. बघून घ्या आता कसं सॉल्व्ह केलं बघा एकदा. अन एलिमेंट हॅज बीसीसी स्ट्रक्चर. एक एलिमेंट आहे ज्याचं स्ट्रक्चर असेल बीसीसी. एज लेंथ ऑफ युनिट सेल इज 600 पिकोमीटर. एज लेंथ आपल्याला गिव्हन आहे जे आपण लिहून घेतली. ए इज इक्वल टू 600 पिकोमीटर. त्यानंतर म्हणताय व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस ऑफ एलिमेंट. ॲटॉमिक रेडियस ऑफ एलिमेंट पाहिजे. सो आर इक्वल टू होऊन जाईल क्वेश्चन मार्क. आता सिंपल जर रिलेशन लक्षात असेल की आर इज इक्वल टू √3/4 इंटू ए इन बीसीसी स्ट्रक्चर. स्ट्रक्चर बघा बीसीसी स्ट्रक्चर असेल तेव्हा असेल आर इज इक्वल टू √3/4a. सो व्हॅल्यू पुट करा. ए ची व्हॅल्यू गिव्हन आहे जी की असेल 600 पिकोमीटर. सो होऊन जाईल √3/4 इंटू 600. सो 4 डिनॉमिनेटर मध्ये 600 ला डिवाइड करा. आन्सर येईल 150 जेव्हा आपण 4 ने 600 ला डिवाइड करू. त्यानंतर बघा सिंपल लिहून घेतलं आर इज इक्वल टू √3 इंटू 150 पिकोमीटर आणि त्यानंतर आपण चेक केले ऑप्शन्स आणि आपलं ऑप्शन जे करेक्ट आलाय ते आहे डी नंबरचं ऑप्शन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. MST CET 2021 चा क्वेश्चन आहे. बघून घ्या.